श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अमावस्येचा अत्यंत प्रभावी असा उपाय बघणार आहोत. आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा लहान मुलं असतात किंवा मग मोठी मुलं असतील किंवा मग मोठे व्यक्ती असतील, तरीसुद्धा आपल्याला हे अनुभव येत असतात की घरातील एखाद्या व्यक्तीला नजर लागते किंवा ती उगीचच चिडचिड करते, रागा करते किंवा मग उगीचच भांडण करते. मुलं असतील तर ते ऐकत नाही किंवा मग बऱ्याच वेळा त्रास देतात. लहान मुलं असतील तर त्यांच्या बाबतीत चिडचिड आपल्याला बघायला मिळते किंवा आजारी पडणं असेल, अशा गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात. तर अमावस्या जेव्हा येते किंवा मग पौर्णिमा जेव्हा येते, अशा वेळी आपली मुलं जास्त प्रमाणामध्ये या गोष्टी जर करत असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये म्हणजे जे काही वाहनं असतात त्यांचा कधी ॲक्सिडेंट होऊ नये, आपल्या प्रत्येक स्त्रीला काळजी लागून असते की आपल्या घरातील माणूस जेव्हा बाहेर जातो तेव्हा प्रत्येकाला असं वाटतं की काही होणार तर नाही ना, किंवा मग नेहमी आपल्या मनामध्ये विचार असतात की काही व्हायला नको. तर अशा वेळी तुम्ही हा उपाय जो आहे तो आपल्या गाडीवरून सुद्धा करू शकतात. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जर वारंवार आजारी पडत असतील किंवा मग एकाचं झालं की एक आजारपण येत असेल किंवा मग कोणत्याही कामामध्ये यश येत नसेल, तर अशा वेळी आपल्या घराला नजर लागलेली असू शकते आणि ही नजरबाधा जावी म्हणून आपण एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. तर तो उपाय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी म्हणजे आता अमावस्या तर चालू झालेली आहे, तुम्ही हा उपाय आजपासून तर उद्यापर्यंत कधीही करू शकता. तर आपल्याला हा उपाय कशासाठी करायचा आहे हे तर तुम्हाला समजलं आहे. हा उपाय करण्यासाठी काय साहित्य हवं आहे, तर आपल्याला फक्त एक नारळ आणि शेंदूर हवा आहे. एक नारळ घ्यायचा आहे आणि या नारळावरती आपल्याला शेंदूरने त्रिशूळ काढायचा आहे. हा जो नारळ आहे तो आपल्याला आपल्या घरामधील मुलं असतील तर त्यांच्यावरून क्लॉकवाईज 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. मुलांना एखाद्या ठिकाणी बसवा किंवा मग मुख्य दरवाजावरती बसवलं तरीसुद्धा चालेल, पण हे शक्य नसतं, त्याच्यामुळे घरामध्ये बसवा आणि त्या नारळावरती त्रिशूळ काढलेलं असावं असा नारळ घ्यायचा आहे. आणि या नारळाने आपल्याला मुलावरून हा जो नारळ आहे तो 7 वेळा फिरवून घ्यायचा आहे. घड्याळाच्या काट्याप्रमाणे, घड्याळाचा काटा जसा फिरतो त्याच पद्धतीने आपल्याला मुलांवरून हा जो नारळ आहे तो 7 वेळा वारून घ्यायचा आहे. किंवा मग तुमच्या घरामध्ये मोठे व्यक्ती असतील, त्यांना सुद्धा अमावस्येचा त्रास होत असेल किंवा मग चिडचिड करत असतील, कधीतरी अचानकपणे चांगली वागणारी व्यक्तीसुद्धा वाईट वागायला लागते किंवा मग वाईट वळणाला जाते, अशा वेळी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, त्यांच्यावरून सुद्धा हा जो नारळ आहे तो उतरवून घ्यायचा आहे. आणि मनामध्ये जेव्हा तुम्ही हा नारळ उतरवून घेत असाल तेव्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता किंवा मग इडापिडा जाऊ दे असं म्हणू शकता किंवा मग मनामध्ये ह्या गोष्टी आणू शकता की याच्यावरती ज्या काही वाईट गोष्टी झालेल्या आहेत किंवा हे जे काही वागत आहे तर त्यातून त्यांची सुटका व्हावी आणि ते चांगल्या पद्धतीने वागायला सुरुवात करावी त्यांनी, अशी आपण मनामध्ये भावना आणा, म्हणजे त्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या पार पडतील. तर आपल्याला नारळावरती जेव्हा शेंदूरने तुम्ही त्रिशूळ काढत असाल तेव्हा सुद्धा तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही उतरवून काढत असाल तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा मग इडापिडा जाऊ दे किंवा मग तुमच्या मनामध्ये नेहमी तेच आणा की जे तुम्हाला जावं असं वाटतं, की मुलांची जर चिडचिड होत असेल, ते त्रागा करत असतील, त्रास देत असतील, तर या गोष्टी सर्व संपून जाव्यात असं मनामध्ये आपण आणायचं आहे आणि तसं मनामध्ये बोलायचं आहे. त्याच्यानंतर 7 वेळा उतरवून झाल्यानंतर आपल्याला हा नारळ जो आहे तो घराच्या बाहेर फेकून द्यायचा आहे. हा नारळ आपण खायला वापरू शकत नाही, कारण हा उतार्याचा नारळ आहे. आणि हा जो नारळ आहे तो एखाद्या सुनसान जागी फेकून द्या. घरामधून उतारा केला की लगेचच तो घरामध्येच ठेवू नका. एकतर तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकता, पण डस्टबिन तुमच्या घराच्या बाहेर असायला हवी. हा नारळ घरामध्येच ठेवू नका. हा उतार्याचा नारळ आहे, तर लांब एखाद्या निर्जन स्थळी तुम्ही हा नारळ टाकून द्या. त्याच पद्धतीने आपलं जर वाहन असेल तर वाहनाच्या बाबतीत सुद्धा सेम तुम्ही उतारा करू शकता. जर तुमचा व्यवसाय असेल, त्या व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल किंवा मग तुम्हाला यश येत नसेल, तर अशा वेळी आपल्या व्यवसायाचं जे काही ठिकाण असेल त्याच्या मुख्यद्वारावरती उभं राहायचं आणि त्या मुख्यद्वारामधून आपल्याला
अशा पद्धतीचा उतारा जसा आपण मुलांवरती करतो त्याच पद्धतीचा उतारा आपल्याला आपल्या व्यवसायाच्या ठिकाणावरती सुद्धा करायचा आहे। तिथे सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने सेम करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या घराला जर नजर लागलेली असेल तर घरावरून सुद्धा तुम्ही अशा गोष्टी ज्या आहेत, हा नारळ जो आहे तो उतरवून काढू शकता, वारून काढू शकता। आणि हा नारळ खायचा नाही, फक्त हा नारळ जो आहे तो एखाद्या जागेवरती फेकून द्यायचा आहे। लक्षात ठेवा, हा उतार्याचा नारळ असतो आणि असा उतारा जर तुम्ही अमावस्येला करत असाल तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा जाणवेल। आय होप की तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।